गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फाइंड द स्ट्रिंग लेंथ. एक स्ट्रिंग दिलेली आहे, त्याची आपल्याला लेंथ फाइंड करायची. त्याच्या अगोदर व्हॉट इज बाय स्ट्रिंग. स्ट्रिंग इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर. जे कॅरेक्टर असतं त्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच त्याच्यापासून काय तयार होते, स्ट्रिंग तयार होते. तर आपण असेंबली लँग्वेज प्रोग्राम मध्ये स्ट्रिंगची लेंथ फाइंड करणार आहोत. तर या कोड मध्ये एक स्ट्रिंग दिलेली आहे. कुठली स्ट्रिंग आहे? कॉम्प्युटर नावाची काय दिलेली स्ट्रिंग दिलेली. मी आताच जस्ट सांगितलं की स्ट्रिंग म्हणजे काय, तर स्ट्रिंग म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर. याच्यामध्ये कॅरेक्टर आहेत. कॅरेक्टर किती आहेत पहा, COMPUTER. हे काय झालं, कॉम्प्युटर. कॉम्प्युटर नेम झालं, म्हणजेच नेमला आपण काय म्हणतो, स्ट्रिंग म्हणतो. आता त्याला लास्टला दिलेले आहे मी डॉलर साइन. डॉलर साइन यूज केलेली. तर डॉलर साइन का यूज केलेली, तर ती स्ट्रिंगला एंड करण्यासाठी, टर्मिनेट करण्यासाठी. तर एलपी मध्ये आपण स्टार्ट करतो कोड डॉट मॉडेल स्मॉलने. त्याच्यानंतर डॉट डेटा मध्ये व्हेरिएबल्स किंवा स्ट्रिंग किंवा ऍरे असतील, कॉन्स्टंट असतील, ते आपण डिक्लेअर करतो. मग इथं आपण स्ट्रिंग कुठली घेतली, कॉम्प्युटर नावाची डिक्लेअर केली. str_s एक स्ट्रिंग घेतलं. डीबी का घेतलं, कारण 1 बीट आहे म्हणून. त्याच्यानंतर लेंथ आपल्याला फाइंड करायची होती. टायटल मध्ये काय दिलेली, स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची. आपल्याला माहिती आहे का नाही, म्हणून आपण डीबी करून क्वेश्चन मार्क दिला. त्यानंतर डॉट कोड मध्ये आपण ऍक्च्युअल कोड काय करतो, स्टार्ट करत असतो. सुरुवातीचे जे दोन लाईन्स आहेत, मूव एच कॉमा डेटा मूव डीएस कॉमा एक्स, हा सिंटॅक्स आहे. तुम्हाला पण माहिती आहे. जनरल स्ट्रक्चर मी सुरुवातीचा पहिला व्हिडिओ आपण पाहिला, त्याच्यामध्ये जनरल स्ट्रक्चर घेतलेले. त्यालाच एक्झाम मध्ये मॉडेल ऑफ असेंबली लँग्वेज प्रोग्रामिंग म्हणतो आपण. तर इथं मूव SI कॉमा ऑफसेट strs. आता पहा ऑफसेट काय आहे याच्यात, strs म्हणजे तुमचा strs काय स्ट्रिंग आहे, किती आहे, कोणती आहे, कॉम्प्युटर आहे. त्याच्यानंतर SI काय असतो, पॉइंटर आहे. आता SI सुरुवातीला कोणाला पॉइंट करणार आहे, C या कॅरेक्टरला. त्याच्यानंतर नेक्स्ट का वापरला आपण, नेक्स्ट इज नथिंग बट द लेबल. लेबल का दिली, कारण आपल्याला लूप फिरवायचा आहे. लूप का फिरवायचा आहे, कारण आपल्याला पूर्ण स्ट्रिंग एक एक कम्पेअर करावं लागणार आहे आणि त्यांची काय करावं लागणार आहे, आपल्याला लेंथ फाइंड करावं लागणार आहे. CMP म्हणून आपण नेक्स्ट घेतला कोलन मूव AL कॉमा SI. SI काय आहे, सुरुवातीला C आहे ना, SI स्टार्टिंग काय आहे, C ने स्टार्ट करतो आपण. C त्या कशामध्ये मूव झाला, AL या रजिस्टर मध्ये. AL नथिंग बट द जनरल पर्पज रजिस्टर. ALच का घेतला, H का नाही घेतला, कारण A हा 8 बीट आहे. 8 बीट आहे म्हणून DB वापरले. जर 16 बीट आहे असं तर DW आणि इथं AL च्या जागी X वापरला असता. त्याच्यानंतर CMP मी आता सांगितलं, CMP इन्स्ट्रक्शन असेंबली लँग्वेज मध्ये काय यूज करतो आपण, कारण कंपॅरिझन करण्यासाठी. मग आपल्याला कम्पेअर काय करायची, डॉलर साइन पर्यंत कम्पेअर करायची. AL काय होता, C होता. C कुठून आला, कारण SI काय आहे, स्टार्टिंग पॉइंट C आहे. C SI AL मध्ये मूव झाला, म्हणून AL काय झाला तुमचा, सुरुवातीला C झाला. C हा डॉलर साइन पर्यंत कम्पेअर करणार आहे. म्हणजे तो काय करेल, C नंतर O. आता तुम्ही म्हणाल सर O वरती कसं काय जाईल, कारण त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, मग आता इन्क्रीमेंट करावं लागणार आहे. पहा नेक्स्ट मध्ये जे एक्झिस्ट, जर तुम्ही डॉलर साइन पर्यंत कम्पेअर केली एक्झिस्ट, तर एक्झिस्ट ने एंड होऊन जाईल, एंड होऊन जाईल. पण आपल्याला एंड करायचं का नाही, आपल्याला इन्क्रीमेंट करायचंय. त्याचा पुढचा आपल्याला काय करायचंय, नंबर कॅरेक्टर घ्यायचंय. कॅरेक्टर काय पुढचा O आहे, म्हणून INC SI. मग SI तुमचा इन्क्रीमेंट झाला, म्हणजे आता पॉइंटर कुठे जाणार आहे, SI हा C वरून जाईल तुमचा O वरती. मग O वरती आला. मग O वरती आल्यानंतर पुन्हा L INC लेंथ. आता पहा जसं SI एकाने इन्क्रीमेंट झाला, तसं आपल्याला लेंथ सुद्धा एकाने इन्क्रीमेंट होणार आहे ऑब्विसली. मग ती लेंथ काय झाली, 1 होती, नंतर काय झाली, 2 झाली, बरोबर. त्याच्यानंतर मग JNP नेक्स्ट, म्हणजे आपण जर स्ट्रिंग 0 पासून जर स्टार्ट केले तर 0 आणि 0 C हा 0 ला येईल, O हा 1 ला येईल. मग त्याच्यानंतर लेंथ फाइंड केली. JNP नेक्स्ट म्हणजे काय, जम्प नेक्स्ट ला जाईल. पुन्हा ही प्रोसेस लूप कुठपर्यंत चालेल, कुठपर्यंत कम्पेअर करेल, L कॉमा डॉलर साइन, म्हणजे एंड ऑफ द स्ट्रिंग पर्यंत तो पूर्ण कोड 1 बाय 1 काय होईल, एक्झिक्यूट होईल. लूप हा रिपीटेशन साठी वापरतो. कुठपर्यंत रिपीटेशन होईल, डॉलर साइन पर्यंत. ओके, समजला प्रोग्राम. जर तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.